छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेत महायुतीपासून वेगळा होत स्वबळावर निवडणूक लढण्याचा घोषणा केली आहे। याच पार्श्वभूमीवर पक्षाने आज 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। चला तर मग या बातमीचा विस्तारित आढावा घेऊया। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। रविवारी दिनांक 28 रोजी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। या यादीत काही माजी नगरसेवकांचाही समावेश असून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने मुलाखतीनंतर उमेदवारी निश्चित करण्यात आली असल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलंय। महत्त्वाचं म्हणजे सत्तेत एकत्र असतानाही महापालिका निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजप सोबत न जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतलाय। दरम्यान सोमवारी दुसरी आणि मंगळवारी तिसरी उमेदवार यादी जाहीर केली जाणार असल्याची माहितीही पक्षाकडून देण्यात आली आहे। महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाची ही रणनीती काय परिणाम घडवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।